तळा तालुक्यातील फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट प्रशासनाच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक। रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यामध्ये फॉरेस्ट हिल्स रिसॉर्टच्या प्रशासनाकडून जवळपास 70हून अधिक स्थानिक कामगारांना अचानकपणे अनिश्चित कालावधीसाठी काढून टाकण्याचा निर्णय जुलै महिन्यामध्ये घेण्यात आला होता। त्या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली फॉरेस्ट हिल्स तळा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून लेबर कमिशनर कायद्याअंतर्गत कामगारांना लागू असलेले सर्व नियम अटी व मिळणारे फायदे मिळावेत अशी मागणी करण्यात आली होती। कामगारांना कामावरून काढल्यानंतर 3 महिने न्यायालयात चाललेल्या दाव्याचा निकाल कामगारांच्या बाजूने लागला असून कमी केलेल्या कामगारांपैकी पहिल्या 6 कामगारांना त्वरित कामावर रुजू करण्यात यावे असे कोर्टाकडून आदेश देण्यात आले। मात्र हॉटेल प्रशासनाने कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन करत कामगारांना कामावर घेण्यास नकार दिला असल्यामुळे पुन्हा एकदा हॉटेल प्रशासन व कामगारांचा वाद विकोपाला जाण्याचे चिन्ह दिसत आहेत। फॉरेस्ट हिल्स रिसॉर्ट विरोधात कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। फॉरेस्ट हिल्सचे मालक छापरा यांनी आमच्या 70 कामगारांना 7 जून रोजी कामावरनं कुठली नोटीस देताना बेकायदेशीरपणे कामावरनं कमी केलेलं आहे। तदनंतर आम्ही त्या ठिकाणी युनियन स्थापन केली आणि विनंती केली। त्याचबरोबर पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही त्यांची मध्यस्थी केली की या कुठल्या प्रकारे आमच्या स्थानिक लोक आहेत, गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत आणि गेल्या 3 महिन्यापासून त्यांची उपासमार चालू आहे आणि आमच्या कुठल्याही प्रकारचं न ऐकता एक मीटिंग झाली। त्या मीटिंगमध्ये मालक छापरा दारू पिऊन आले होते आणि वाटत तसे बोलले, पोलिसांनाही बोलले, आम्हालाही रिस्पेक्ट दिला नाही आणि त्यामुळे आम्हाला कोर्टात जावं लागलं आणि आम्ही युनियनच्या माध्यमातून कोर्टात जाऊन या ठिकाणी हा लढा लढतो। आमचे कामगार सतत रोज सकाळी येतात, संध्याकाळी जात आहेत, त्याची त्यांना अजिबात जाणीव नसून त्या ठिकाणी कोर्टाने आज 6 कामगारांना हजर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि बाकीच्या कामगारांचे सुद्धा एक 2-3 दिवसामध्ये ऑर्डर होईल आणि जर त्यांनी नाही केलं आणि कामावर नाही घेतलं तर आम्ही त्यांच्या विरोधात, मालकांविरोधात आणि त्या मॅनेजरच्या विरोधात या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करू आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांनी त्याची कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। इथे जबाबदार असा व्यक्ती कोण नाही, त्यांच्या एचआरच्या आमचं फोनवर बोलणं झालं, परंतु त्या म्हटलं मी काय आजारी आहे, मी काय कामावर घेऊ शकत नाही। आता त्यांनी त्यांच्याकडनं आम्ही लिहून मागितलेलं आहे आणि लिहूनही दिलेलं नाही आणि त्याच्यामुळे आता आम्ही त्यांच्या विरोधात या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला जात आहोत आणि पोलिसांना गुन्हा दाखल करण्याची आम्ही त्यांना विनंती करणार आहोत आणि कामगारांना न्याय मिळावा आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रमाणे त्यांच्यावरती कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल करावी अशी विनंती आमची त्यांना।